आंब्याची पापडी बनवते। तर इथं मी 5-7 आंबे घेतलेत। तर आता आंबे आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर बघा आंबे स्वच्छ धुवून घेतलेत। तर आता आपण आंब्याचं देठ काढून वरचं साल्ट काढून घेऊया। आंबे सोलून झालेत। तर आता आपण हे आंबेच्या फोडी बारीक करून घेऊया। बघा इथं सगळा आपला आंब्याचा मधला गर काढून झालाय। तर तो आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया। आता हा मिक्सरमधून वाटून घेतलेला रस आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेला पण वाटून घेऊया। इथं सगळं आपलं मिक्सरमध्ये रस काढून झालाय। तर आता आपण ह्या कुया ज्या आपण गर काढून घेतला होता त्या कुईमध्ये पण रस राहिला होता। तो रस पण मी थोडासा पाणी ओतून बनवून घेतला आणि तो पण आता याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। इथं साखर नाही मी घालत कारण आंबे गोड आहेत। तुमच्या आंबे जर आंबट असतील गोड आंबट असतील तर घालू शकता। थोडंसं मीठ घालते। ताटं घेतलीत मी। तर आता ताटाला आपण तेल लावून घेऊया। थोडंसं तूप लावलं तरी चालेल। तर बनवून घेतलेला रस आपण त्या ताटामध्ये ओतून घेऊया। दुसऱ्या पण ताटामध्ये आपण घालून घेऊया रस। हे ताट आपण उन्हामध्ये एक 8-10 तास वाळवून घेऊया। एक 8-10 तास आपण ही पापडी उन्हामध्ये ठेवूया। मग ह्या 8-10 तास पापडी आपण उन्हात ठेवली होती। तर आता आपण ही पापडी काढून घेऊया। त्याच्या सुरीने मोकळी